नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 ते 25 साली दिनांक 15/3/2026 म्हणजेच की 15 मार्च रोजी झालेल्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. चला तर मग आता आपण प्रश्न बघूया. आपण पहिले मराठीचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी अनेक वचन नसणारा शब्द कोणता? ऑप्शन अ ससा, ऑप्शन ब माळा, ऑप्शन क सभा, ऑप्शन ड शाळा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क सभा. ससाचे अनेक वचन ससे, शाळाचे शाळाच, परंतु सभा हा शब्द एकवचनी स्वरूपात आहे, त्याचं अनेक वचन सभाच असतो. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? ऑप्शन अ हिमालय, ऑप्शन ब पुस्तक, ऑप्शन क नवलाई, ऑप्शन ड लेखणी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क नवलाई. कारण की हिमालय हे विशेष नाम, पुस्तक आणि लेखणी सामान्य नाम आहेत. नवलाई हा शब्द मनाचा भाव किंवा स्थिती दर्शवतो, म्हणून ते भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे. ऑप्शन अ दर्शक सर्वनाम, ऑप्शन ब संबंधी सर्वनाम, ऑप्शन क आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन ड पुरुषवाचक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ दर्शक सर्वनाम. स्पष्टीकरण आहे, जवळची किंवा दूरची व्यक्ती, वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे यांसारखी दर्शक सर्वनामे वापरली जातात. प्रश्न क्रमांक 4, जत्रेला पुष्कळ लोक आले होते. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन अ आवृत्तीवाचक, ऑप्शन ब अनिश्चित, ऑप्शन क क्रमवाचक, ऑप्शन ड गणनावाचक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अनिश्चित. पुष्कळ या शब्दातून नक्की किती लोक आले होते याचा बोध होत नाही, म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण आहेत. प्रश्न क्रमांक 5, मला 2 मैल चालवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? ऑप्शन अ प्रयोजक क्रियापद, ऑप्शन ब संयुक्त क्रियापद, ऑप्शन क शक्य क्रियापद, ऑप्शन ड अनियमित क्रियापद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क शक्य क्रियापद. ज्या क्रियापदातून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्याला शक्य क्रियापद म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, मी त्या तळाच्या काठी बसे. काळ ओळखा. ऑप्शन अ भूतकाळ, ऑप्शन ब रीती भूतकाळ, ऑप्शन क वर्तमान काळ, ऑप्शन ड भविष्यकाळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब रीती भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असे, सवय हे दर्शवण्यासाठी रीती भूतकाळ वापरला जातो. प्रश्न क्रमांक 7, अरे कुठे चाललास इकडे. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन अ तिरस्कारदर्शक, ऑप्शन ब संमतीदर्शक, ऑप्शन क आश्चर्यदर्शक, ऑप्शन ड संबोधदर्शक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क आश्चर्यदर्शक. अरे हे संबोधन किंवा आश्चर्याने उच्चारलेले शब्द असल्याने ते आश्चर्यदर्शक किंवा संबोधक विभागात येते. पर्यायानुसार आश्चर्यदर्शक योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 8, बाबांनी मुलात चोपले. या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन अ अकर्मक भावे, ऑप्शन ब सकर्मक भावे, ऑप्शन क सकर्मक कर्तरी, ऑप्शन ड कर्मणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब सकर्मक भावे. जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो तेव्हा तो भावे प्रयोग असतो. यात कर्म मुलास असल्याने तो सकर्मक भावे प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? ऑप्शन अ मांजराकडून, ऑप्शन ब पाण्यामध्ये, ऑप्शन क बिळातून, ऑप्शन ड वाऱ्यामुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ घराकडून किंवा क शाळेतून. कारण की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया हालचाल दर्शवणाऱ्या अव्ययांना गतिवाचक म्हणतात. तून कडून हे गतिवाचक दर्शवतात. प्रश्न क्रमांक 10, पुढील शब्दाचा समास ओळखा. सहकुटुंब. ऑप्शन अ तत्पुरुष, ऑप्शन ब द्वंद्व, ऑप्शन क द्विगु, ऑप्शन ड बहुविरही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड बहुविरही. ज्या सामासिक शब्दाचे दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुविरही समास असे म्हणतात. सहकुटुंब म्हणजे कुटुंबासह आहे असा जो तो. प्रश्न क्रमांक 11, आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्यातील उद्देश कोणते? ऑप्शन अ गावा, ऑप्शन ब आम्ही, ऑप्शन क जातो, ऑप्शन ड आमुच्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब आम्ही. वाक्यात ज्याच्याविषयी सांगायचे असते त्याला उद्देश म्हणतात. येथे जाणारे आम्ही आहोत म्हणून आम्ही हा उद्देश आहे.
प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी ग्रेस या टोपण नावाने प्रसिद्ध असणारे कवी कोण? ऑप्शन अ माणिक शंकर गोडगाटे, ऑप्शन ब काशीनाथ हरी मोडक, ऑप्शन क शंकर काशीनाथ गर्गे, ऑप्शन ड त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ माणिक शंकर गोडघाटे. प्रश्न क्रमांक 13. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. ऑप्शन अ आपण कसे आहोत ते आरशात पाहून चांगले दिसण्याचा प्रयत्न करावा. ऑप्शन ब शारीरिक व्यंगापेक्षा कनिष्ठ असण्याची स्थिती फार क्लेशकारक आहे. ऑप्शन क नकट्या आणि धाकट्या माणसाची अनेक जण हेटाळणी करतात. ऑप्शन ड नकटे आणि धाकटे नसणाऱ्याला जगात मान मिळतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब शारीरिक व्यंगांपेक्षा कनिष्ठ असण्याची स्थिती फार क्लेशकारक असते. प्रश्न क्रमांक 14. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा. ऑप्शन अ चोराच्या मनात चांदणे, ऑप्शन ब गर्वाचे घर खाली, ऑप्शन क ज्यांच्या हाती ससा तो पारधी, ऑप्शन ड कर नाही त्याला डर नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड कर नाही त्याला डर नाही. खाई त्याला खवखवे म्हणजे ज्याने वाईट कृत्य केले आहे त्याला मनात भीती वाटते. याच्या उलट ज्याने काहीच गुन्हा केला नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही, म्हणजेच कर नाही त्याला डर नाही. प्रश्न क्रमांक 15. जीवाचे रान करणे समानार्थी वाक्प्रचार सांगा. ऑप्शन अ हाडाची काडे करणे, ऑप्शन ब हाड झिजवणे, ऑप्शन क हाड मोडून पाडणे, ऑप्शन ड हाडाचे पाणी करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब हाड झिजवणे. दोन्ही वाक्प्रचाराचा अर्थ खूप जास्त कष्ट करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 16. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन अ लगबग, ऑप्शन ब कुचराई, ऑप्शन क ताबडतोब, ऑप्शन ड तात्पुरता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब कुचराई. तत्परता म्हणजे कामात चपळाई किंवा वेळेवर काम करणे, तर कुचराई म्हणजे टाळाटाळ किंवा आळस करणे. प्रश्न क्रमांक 17. आमची शाळा अधोरेखित विशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन अ आवृत्तीदर्शक, ऑप्शन ब नामसाधित विशेषण, ऑप्शन क सर्वनामसाधित विशेषण, ऑप्शन ड गुण विशेषण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर क सर्वनामसाधित विशेषण. प्रश्न क्रमांक 18. खालील विसर्गसंधी नसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब लंकेश्वर. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कानडी परिभाषेतून न आलेला शब्द कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ड चरखा. अशाच प्रकारचे आपण आजचे व्हिडिओ बघितलेले आहेत. उरलेले काही व्हिडिओ नेक्स्ट पार्टला बघूया.